तर हाय फ्रेंड्स, चॅनलवर आत्तापर्यंत तुम्ही बरीच मुंबई, पुणे, लोणावळा, कोकणातली बरीच रिसॉर्ट बघितली असतील. पण आज मी पहिल्यांदा पुण्याला आलो आहे. पुण्यामधील भोर या बाजूला आलो आहे आणि इथे असणार एक सुपर्ब असं रिसॉर्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. आणि हायली रिकमेंडेड आहे. वाईब खूप जबरदस्त आहे, युनिक आहे आणि नेचर लवर असाल तर आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. खूप सुपर्ब आहे आणि एक वेगळीच वाईब आहे. मुंबई पुण्यापासून खूप लांब, शांत आणि एक चांगली सर्व्हिस देणारं असं हे रिसॉर्ट आहे. तर या रिसॉर्टचं नाव आहे आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट आणि खूप माउंटन साईड आणि रिव्हर वगैरे आजूबाजूला आहे आणि एक ओव्हरऑल खूप चांगला निसर्गाचा आनंद देणारं हे रिसॉर्ट आहे. तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, रिसॉर्टची जर तुम्ही एकंदरीत वाईब बघितली तर खूप युरोपियन बेस किंवा युरोपियन स्टाईल अशी वाईब आहे. हेड्स आणि त्यांचे टेंट हाऊस आहेत बाहेर आणि खूप चांगल्या रीतीने डिझाईन केलेले आहेत. आणि काही टेंटमध्ये तुम्हाला राऊंड बेड मिळेल आणि काही टेंटमध्ये 2 बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. आणि फॅमिलीसाठी तर खूप जबरदस्त अशी जागा आहे. ग्रुप असेल मोठा तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल टेंट्सही इथे असे मिळू शकतात आणि इथे तुम्ही तुमचा स्टे करू शकता आणि फ्रेंड्सबरोबर धमाल करू शकता. आत्ताच एक मोठा ग्रुप आला आहे तर त्यांची जी धमाल आहे ती कॅप्चर करण्याचा चान्स मला मिळाला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो नक्की बघायला मिळेल. आणि ओव्हरऑल हे पूर्ण रिसॉर्ट आहे आर्यन्स रिव्हरवूड रिसॉर्ट, भोर, पुणे साईडला. आणि आता या रिसॉर्टमधल्या रूम कशा आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही जिथे राहणार आहात त्या रूम आतून कशा आहेत आणि किती प्रकारे तुम्ही आरामात इथे एन्जॉय करू शकता. तर हा इथला रूम आहे स्टँडर्ड, जो टेंट हाऊस आहे हा इथला रूम आहे. आता हा रूम कसा आहे आतून त्याची एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो. इथे सेटिंग एरिया आहे बाहेर, तर इथे बसून तुम्ही चिल करू शकता. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये ह्या रूममध्ये तुम्हाला 2 बेड दिसतात. तर एक मोठा ग्रुप असेल तर खूप इझिली तुम्ही इथे ॲकोमोडेट होऊ शकता. आणि वरचं तुम्ही इंटेरियर पण बघू शकता, खूप सुपर्ब आहे. आणि ओव्हरऑल खूप रिच आणि खूप व्हायब्रंट आणि पॉज थोडी इलाईट अशी वाईब आहे ओव्हरऑल रिसॉर्टची. आणि तशा तऱ्हेने हे सजवण्यात देखील आलं आहे. 2 बेड इथे आहेत, समोर हा AC आहे आणि हायलाईट रूमचा म्हणजे खूप मस्त असा ॲम्बियन्स इफेक्ट या लाईटमुळे येतो आहे. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल खूप चांगला वाटतो रूम. आणि रात्री आय गेस खूप अजून सुपर्ब वाटेल. इथे TV पण आहे रूममध्ये आणि फॅन आहे ॲडिशनल जर तुम्हाला खूपच जास्त गरमी होत असेल तर. पाण्याच्या बॉटल्स आणि हा टेंट हाऊससारखा त्यांनी बनवायचा प्रयत्न केला. आणि समोर बघितलं तर इथे तुम्हाला बेसिक जे आहेत साबण, टूथपेस्ट, हा इथला मिरर आहे आणि मेन इथला वॉशरूम, गीझर आहे इथे आणि इथला टॉयलेट. तर ओव्हरऑल खूप चांगल्या रूम आहेत. आणि एखादा स्पेशल इव्हेंट असेल तुम्हाला, तुमचा बर्थडे, मॅरेज ॲनिव्हर्सरी किंवा अजून काही असेल, कपल, फ्रेंड्स किंवा सगळे फॅमिली, तर त्याच्यासाठी खूप आयडियल रिसॉर्ट आहे. रूम तुम्ही बघताय आणि वर्थ आहे. जेवढी तुम्ही प्राईस जाल, आय गेस अलिबाग, लोणावळा यासारख्या ठिकाणी जी तुम्ही प्राईज द्याल त्याच्यापेक्षा खूप तरी कमीच आहे प्राईज. म्हणजे मी जरी जेवढ्या व्हिडिओ किंवा रिसॉर्ट शूट केलं तर त्या मानाने मला तरी इथली प्राईस खूप कमी वाटली. तर प्राईजसाठी मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देईन, इथे दिसतीलच नंबर. तर तिथे फोन करून तुम्ही त्यांच्या प्राईज विचारू शकता. सीझननुसार रेट चेंज होतात म्हणून मी आता प्राईस मेन्शन नाही करते व्हिडिओमध्ये. तुम्ही डायरेक्ट फोन करा आणि त्यांचे पॅकेजेस त्यांना विचारा आणि जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बुकिंग करू शकता. आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट्स याचे जर रेट्स तुम्ही कम्पेअर केले, लोणावळा, अलिबाग किंवा अजून कोकण, दापोली साईड, इथे बरेचसे शूट मी केलेत. चॅनलवर बरेचसे रिसॉर्टचे व्हिडिओज देखील आहेत. तर कम्पॅरेटिव्हली हे जे रिसॉर्ट आहे, हे जे तुम्हाला दिसतं आहे, एकंदरीत बघून वाटेल की खूप एक्सपेन्सिव्ह असेल, हायली एक्सपेन्सिव्ह असेल रिसॉर्ट असेल. पण तसं नाही आहे. रेट्स खूपच जास्त रिजनेबल आहेत.
म्हणजे अनबिलिव्हेबल आहेत रेट्स. म्हणजे त्या रेट्समध्ये तुम्हाला अलिबाग किंवा तुम्ही जर लोणावळा वगैरे गेलात तर त्याच्या दुप्पट रेटमध्ये तुम्हाला खूप साध्या रिसॉर्ट्समध्ये तुम्हाला स्टे मिळतो आणि इथे खूप कमी रेटमध्ये तुम्हाला चांगला स्टे आणि चांगली सर्व्हिस मिळते. तर हा एक खूप चांगला ॲडव्हान्टेज आहे. थोडं आता इथे कसं याल त्याचीही माहिती मी तुम्हाला थोडक्यात देत राहतो. सोबत इथल्या ॲम्युनिटीजची माहिती तुम्हाला इथे मिळत राहील. तर बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब. ओके, तर आता इथे कसं पोचाल तर तुमचं पर्सनल व्हेकल असेल तर खूपच इझी आहे. तुम्ही गुगल मॅपला आर्यन्स रिव्हरवूड रिसॉर्ट टाका, भोर नसरापूर इथे टाकलं तर तुम्हाला खूप इझिली रिसॉर्टच्या दारापर्यंत गुगल मॅप घेऊन येतो. एवढा ॲक्युरेट आहे. आणि जसं मी ट्रॅव्हल केलं, जसं माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप बेसिक बजेटमध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंग मी दाखवतो. तर तुमच्याकडे व्हेकल नसेल आणि तुम्हाला इथे पोचायचं असेल तर सिम्पल आहे, तुम्ही पहिलं ट्रेन पकडा मुंबईवरून किंवा कुठेही असाल तिकडून ट्रेन पकडा आणि ट्रेनने सर्वप्रथम पुणे स्टेशनला पोचा. पुणे स्टेशन किंवा छत्रपती शिवाजी महाराज नगर स्टेशन इथे जरी उतरलात तरी तुम्हाला तिथून तुम्ही डायरेक्ट ओला बुक करू शकता आणि ओलाने तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत पोचू शकता. तर तुम्हाला ओला, उबर ह्या सगळ्या तुम्हाला इथे या रिसॉर्टला मिळतात पुणे स्टेशनवरून किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवाजीनगर हे जे स्टेशन आहे तिथून तुम्हाला ओला उबेरचा ऑप्शनही अवेलेबल आहे. खूप स्वस्तात तुम्ही इथे पोचता. तर तुमचं स्वतःचं पर्सनल व्हेकल नसेल तर तुम्ही ह्या प्रकारे इथे पोचू शकता आणि या रिसॉर्टमध्ये तुमचा स्टे करू शकता. तर अजून काही माहिती आणि अजून रिसॉर्टबद्दलचे डिटेल्स तुम्हाला पुढे बघायला मिळतील. तर बघा, रिसॉर्टचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इथे जर ओव्हरनाईट स्टे करायचा नसेल तर 1 डे की पॅकेजही इथे उपलब्ध आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आता हे किती नवीन आहे किती हे जुनं आहे ते मला माहिती नाही. तिथे प्राईस दिसते पण अगेन खाली नंबर आहे, त्या नंबरवर फोन करा आणि नंतर कन्फर्म करा. ही प्राईस जुनी असू शकते किंवा रेट वाढलेलं असू शकतात. तर ते बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये 999 इथे तुम्हाला दिसतं आहे. 28 किलोमीटर्स कात्रज पुणे आणि 6 किलोमीटर्स फ्रॉम नसरापूर असं याचं लोकेशन आहे. आणि ओव्हरऑल बघू शकता तुम्ही कितीतरी ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे आणि 1 डेसाठी फुल धमाल आहे. जर पुणे वगैरेला असाल, पुणे कात्रज यासारख्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर इथे येऊन तुम्ही तुमचा एक 1 डे पिकनिक खूप एन्जॉय करू शकता आणि वर्थ आहे. Okay, I think this one at a time. One at a time. आता स्पेसिफिकली मी तुम्हाला दाखवतो इथल्या रिव्हरवूड रिसॉर्ट आर्यन्स. तर इथलं ॲडव्हेंचर पार्क मी तुम्हाला दाखवतो. इथे ही पूर्ण मोठी झिपलाईन आहे इथपर्यंत, इथून वरपासूनही सुरुवात होते आणि हा इथे वॉक आहे. मध्ये फुल सेफ्टी गिअर्स, हार्नेस सगळे तुम्हाला मिळतात. तर काहीच भीती वाटायचं कारण नाही. कोणी जेंट्स, लेडीज, लहान मुलं सर्वांसाठी हे ॲडव्हेंचर पार्क आहे आणि हेच वैशिष्ट्य म्हणता येईल आर्यन्स रिसॉर्टचं. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बरीचशी अशी जी गार्डनमध्ये टॉईज असतात ती आहेत. तर लहान मुलं इथे खूप जास्त लहान मुलं असतील तर ते एन्जॉय करू शकतात आणि इथून तुम्ही हा वॉक घेत तिथे वरती जाऊ शकता आणि तिथून मग ती झिपलाईन सुरू होते जी समोरपर्यंत जाते आणि अजून बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत. तर दाखवतो मी तुम्हाला. हे म्हणतात की हा माझ्यावर करू शकतो. हे इथे आहे, हे रॉकेट इजेक्टर आहे. बघितलं असेल तुम्ही खालून ते सोडलं की असं डायरेक्ट वर. त्याच्यानंतर ही 360 रोटेट होणारी सायकल इथे आहे. तर ही एक अजून ॲक्टिव्हिटी तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. सेकंड आणि परत इथे लहान मुलांना खेळण्यासाठी स्विंग्स वगैरे आहेत तिथे तुम्हाला दिसते. आणि एक आर्मी ड्रिल असते तशी आर्मी ड्रिल पण इथे आहे. जर तुम्हाला खरंच तुमचा स्ट्रेंथ चेक करायचं असेल तर ही ॲक्टिव्हिटी तुमच्या सर्वांसाठी आहे. तर आर्यन्स रिव्हरवूड रिसॉर्ट फक्त रिसॉर्ट असं नाही आहे, तर इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही बघितलं असेल. कालचे ते बर्ड्स होते, इग्वाना होता ते होतं. आता हे ॲडव्हेंचर पार्क आणि समोर दिसणारा व्ह्यू प्लस त्यांचा पूल एवढा सुपर्ब आहे, सर्विस चांगली आहे आणि फूडच्या बाबतीत तर म्हणजे चांगलंच होतं, एकदम जबरदस्त आणि सर्विस पण चांगली. ते क्रिकेट खेळायला त्यांनी थोडासा असा टर्फ टाईप तेही बनवायचा प्रयत्न केला. तर तुमची झिपलाईन इथपर्यंत संपते आणि हा ओव्हरऑल दिसणारा व्ह्यू आणि हे त्यांचं ॲडव्हेंचर पार्क. तर
मजा करायची असेल, धमाल करायची असेल तर परफेक्ट जागा आहे. त्याच लोणावळा, अलिबाग इथे जाण्यापेक्षा मुंबईकरांनो तुमच्यासाठी ही एक चांगला पर्याय मी आता इथे दाखवतो तुम्हाला. इथे हे भुलभुले आहे त्यांच्या आतमध्ये जाऊन धमाल करायला, मजा मस्ती करायला. तर टीम आउटिंग परत मी मेन्शन करतो, कारण आता माझंच ऑफिसमध्ये आम्ही शोधतो आहे की कुठे जायचं, काय करायचं. तर मी ही जागा नक्कीच सजेस्ट करेन टीम आउटिंग, टीम बॉन्डिंगसाठी. तर तुमचा कॉर्पोरेट ग्रुप असेल किंवा तुम्ही फॅमिली मेंबर्ससोबत एन्जॉय करायचा तुमचा प्लॅन असेल, मित्रांबरोबर मैत्रिणींसोबत यायचं असेल, एक दिवस पूर्ण भन्नाट धमाल करायची असेल, तर त्याच्यासाठी परफेक्ट जागा आहे आर्यन्स रिव्हरवूड रिसॉर्ट, भोर पुणे साईडला, आणि नेसरापूर जे आहे तिथूनही खूप जवळ आहे. तर अशा प्रकारे येऊ शकता. मुंबईवरून ट्रेनने पण तुम्ही इथे पोहोचू शकता, त्याची माहिती मी व्हिडिओमध्ये दिली आहे. तर तुम्ही खूप इझी ॲक्सेसिबल आहे मुंबईवरून, आणि साधारण 3 तासात तुम्ही मुंबईवरून इथे पोहोचू शकता. जेवढा वेळ तुम्हाला अलिबाग, लोणावळा वगैरेला पोचायला लागू शकतो तितकाच वेळ तुम्हाला इथे ह्या आर्यन्स रिव्हरवूड पुण्याला पोचायला लागेल. आणि व्हरायटी ऑफ ऑप्शन तुम्हाला मिळतं. तेच बोरिंग नुसता पूल आहे, रेन डान्स आहे तेवढंच रिसॉर्ट नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हे रिसॉर्ट आहे जिथे तुम्हाला तुमचा चांगला टाईम स्पेंड करता येईल. आणि म्हणून एवढा थोडा मोठा व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुम्हाला एक पूर्ण आयडिया आहे रिसॉर्टची, काय बुकिंग करावं नाही करावं, काय चांगलं आहे काय वाईट आहे, ॲडिशनल काय काय. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा, बुकिंग करा. तुमचे फीडबॅक मला कळवा, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काही असेल ते व्हिडिओवर कमेंट येऊ द्या. आणि आवडला व्हिडिओ तर शेअर करा तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना पण सांगा. तर हा जो दिसतोय तो आहे आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट. इथला हा डायनिंग एरिया किंवा हा रेस्टॉरंट एरिया, आणि इथे त्यांचा बुफे लागला आहे, दुपारच्या लंचचा बुफे. तर बुफेमध्ये तुम्हाला लंचमध्ये काय काय मिळतं ते पदार्थही मी तुम्हाला थोडा दाखवतो. त्यांची तयारी चालू आहे. ॲज सून ॲज हे कंप्लीट झालं की तुम्हाला तेही बघायला मिळेल. पण तोपर्यंत तुम्ही बघू शकता जिथे तुम्ही बसून तुमचा लंच किंवा डिनर एन्जॉय करणार आहात त्याचा समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला थोडं पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो. आणि रात्री लाईव्ह म्युझिक वगैरे किंवा DJ नाईटही ते एन्जॉय करतात. मेन्यू काय तो मी तुम्हाला थोडा वेळात दाखवतो. तोपर्यंत तुम्हाला डायनिंग एरिया किंवा जिथे बसून तुम्ही तुमचं जेवण एन्जॉय करता हा एरिया मी तुम्हाला दाखवतो. आणि समोरचा व्ह्यू पैसा वसूल, आणि समोरच दिसणारा स्विमिंग पूल तिथेही मी जाऊन थोड्या वेळ तुम्हाला डिटेल देतो. पण एकंदरीत तुम्ही जिथे बसून जेवणार हा जो डायनिंग एरिया आहे तो म्हणजे किती सुंदररित्या डेकोरेट केला आहे आणि सजवला आहे. आणि इथे बसून हा व्ह्यू बघत जेवण एन्जॉय करण्याची मजा आहे ती खरंच पैसा वसूल आहे. आणि अलिबाग, लोणावळा इथे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हा व्ह्यू मिळणं थोडं डिफिकल्ट आहे. मिळेल पण इतका कडक व्ह्यू नाही मिळणार. पण तरी तुम्ही इथे आर्यन्स रिव्हरवूड रिसॉर्ट इथे आलात तर तुम्हाला एक खूप चांगला पॅकेज, चांगली सर्विस आणि हा चांगला व्ह्यू मिळू शकतो. मगाशी मी जसं तुम्हाला मेन्शन केलं की इथे जे जेवण किंवा जो लंच मिळतो त्याच्यामध्ये काय काय पदार्थ आहेत आणि इथली सर्विस एकंदरीत कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. तर प्लेट्स, आणि इथूनच तुम्हाला कळतं की तुमची पुढची सर्विस किंवा पुढचं फूड कसं होणार आहे. इथलं तुमची अरेंजमेंट तुम्ही बघितलीत तर त्याच्यावरूनच तुम्हाला कळून येईल. तर सलाड, आणि हा इथला स्टाफ आहे, ग्रीन सलाड, पापड, हॉट अँड सर्व व्हेज सूप आहे, आणि व्हेजच आहे ना सगळं? व्हेज. ओके ऑल फूड व्हेज. ओके. आणि हां, हे सगळं पूर्ण व्हेज मेन्यू यांचा. व्हेज क्रिस्पी आहे, हरा भरा कबाब, व्हेज अंगार आहे हा, खुशबू वाली पनीर, बटर नान, वीट रोटी, मस्के वाली दाल, ग्रीन पुलाव, आणि ग्रेव्ही, रस्सा, व्हेज रस्सा, आणि स्वीट डिश, सीताफळ रबडी, स्वीट डिश. ओके. एकंदरीत आता तुम्ही यांचा डायनिंग एरिया आणि यांचं रेस्टॉरंट बघितलं. जेवणामध्ये काय काय पदार्थ आहेत लंचमध्ये तेही तुम्ही बघितलेत. आणि ओव्हरऑल खूप टेस्टी फूड दिसतं आहे. जेवणाचा रिव्ह्यू
येईलच थोड्या वेळात. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली म्हणून ती आता हा व्हिडिओ बनवत आहे. तर इथे फक्त व्हेज फूड अवेलेबल आहे, नॉनव्हेज अवेलेबल नाही आहे आत्ता मला इथे कळलं. तर हा मुद्दा, हा हायलाईट, हा पण नक्की लक्षात ठेवा. व्हेज फूड आहे, नॉनव्हेज फूड इथे नाही आहे. तर इथे येत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नंतरच इथे या आणि किंवा बुकिंग करा, जेणेकरून तुमचा हिरमोड होणार नाही जे नॉनव्हेज लवर असतील त्याच्यासाठी. तर म्हणून एक छोटीशी माहिती. आता इथली हायलाईट किंवा कुठल्याही रिसॉर्टची हायलाईट असते तो तिथला स्विमिंग पूल. तर आता स्विमिंग पूल कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर हा स्विमिंग पूल आहे, स्लाईड आहे इथे आणि रेन डान्सही इथे तुम्हाला दिसतं. तर हा इथला स्विमिंग पूल आहे आणि इथले अजूनही एक शॉट मी तुम्हाला दाखवतो तो बघा. तर आता बघितलं माझ्या मागे इन्फिनिटी पूल आहे आणि समोरून तुम्हाला दिसतं इन्फिनिटी पूल. फक्त इन्फिनिटी पूल नाही, समोर दिसणारा व्ह्यूही तुम्ही बघू शकता. इथे डायरेक्टली तुम्हाला तो व्ह्यू दिसतोय. तर खूप चांगला पूल आहे माझ्या मागे. अजून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हा बघा, हा पूल आणि हा ओव्हरऑल एरिया सुपर आहे खूप. आणि इथे पाऊस पडायला लागला आणि त्यात धमालच आहे खूप. आणि सोबत इथे रेन डान्सही आहे, तर रेन डान्सही होतं. तर तुम्हाला म्युझिकवर फुल धमाल करायची असेल तर ती सुविधाही त्यांनी तुम्हाला इथे उपलब्ध करून दिल्या. तर सगळ्या ॲम्युनिटीज या टॉप नॉच आहेत. क्वालिटी रिसॉर्ट आहे आणि साफसफाई स्वच्छतेच्या बाबतीत खूप जबरदस्त म्हणता येईल, थम्सअप देता येईल आणि हायली रेकमेंडेड आहे. तर इथे आलात तर तुम्ही इथे नक्कीच बुकिंग करू शकता. तर त्यांचे नंबर बुकिंगचे तुम्हाला स्क्रीनवर देईल. तर येण्याच्या आधी त्यांचे प्राईस कन्फर्म करा, डेट्स कन्फर्म करा आणि नक्की बुकिंग करा. आणि एक शांत आणि खूप नेचर लवर असा तर तुमच्यासाठी खूप स्पेसिफिक हे रिसॉर्ट तुमच्यासाठी शोधून आणले. तर तिथे नक्की बुकिंग. जेवायला बसतो आहे आता. जेवणाची टेस्ट एकंदरीत बघा. मी तर तुम्हाला सांगेल सोबत चित्र आणि वेळ त्यांचा रिव्ह्यू आपण घेऊया कसं वाटतं. तर बघू आता काय कसा रिव्ह्यू होतो. आणि ओव्हरऑल जेवण बघू शकतो. बऱ्याचदा जेवण बघितलं की आपल्याला त्याच्या चवीची थोडीशी आयडिया येते आणि मला एकंदरीत आले की खूप चांगलंच असणार आहे. म्हणजे बघू शकतो आणि वास जो येतो सुवास त्याचा त्याच्यावरून सगळं कळतं. तरी पण मी रिव्ह्यू तुमच्यावरून पोहोचतो. तर जेवणात काय मी तुम्हाला दाखवतो तिथलं. तर मी ते सूप घेतलं आहे, व्हेज क्रिस्पी कबाब आहे, व्हेज कबाब, सलाड, पापड वगैरे आणि चित्राने पटायचं सेम. रिसॉर्टमध्ये ही ॲक्टिव्हिटी अवेलेबल आहे. तर इथे ट्रेंड सगळे बर्ड्स आणि हे रेप्टाईल्स इथे आहेत. ही इग्वाना इथे आणि हे सगळे बर्ड्स आहेत, पॅरट्स आहेत मोठे. आणि इथे तुम्हाला ते खांद्यावर तुमच्या हातावर बसून फोटोज आणि व्हिडिओजही काढता येतात. तर इथे तुम्ही बघू शकता. आणि फुल कम्प्लिटली ट्रेंड आहेत, त्याच्यामुळे काही तुम्हाला इजा नाही करत किंवा चावत वगैरे अशी काही भीती नाही. तर हे सगळे बर्ड्स आहेत, ॲनिमल्स आहेत. तिकडे तुम्ही रॅबिट्स वगैरे बघू शकता. आणि अशा प्रकारे ते फोटोही तुम्ही काढू शकता. आणि ही ॲक्टिव्हिटी ही या रिसॉर्टमध्ये आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही लहान मुलं असतील स्पेसिफिकली तर तुम्ही तुमच्यावरती खरंच खूप जास्त एन्जॉय करतो. तर आता हे बघा. ऊपर है, सर के ऊपर है. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे बराच ॲक्टिव्हिटी एरिया आहे. आणि फक्त लहान मुलंच असं नाही तर मोठ्यांनाही तुम्हाला टाईमपास करण्यासाठी किंवा थोडा ॲक्टिव्हिटी टाईमपास असंच करण्यासाठी चेस आहे, टेबल टेनिस आहे, कॅरम, डार्ट बोर्ड्स, बरंच सगळं काही इथे.
तर तुम्हाला असं संध्याकाळच्या वेळेला असं बोर वगैरे नाही होणार आणि तुमचा वेळही चांगल्या प्रकारे जाईल. तर हाही एक चांगला बेनिफिट आहे या रिसॉर्टचा वेगळा. आपण लंच बघितला रिव्हरवूड आर्यन्स रिव्हरवूड रिसॉर्टचा. आता इथला डिनर आपण बघूया. अरेंजमेंट सेम आहे, खूप चांगल्या तऱ्हेने सगळे मांडलं आहे. त्याच्यानंतर इथे ग्रीन सलाड आहे, पापड, फ्राय पापड, शेजवान चटनी, काय ते शेजवान चटनी, शेजवान, हा शेजवान सॉस, सूप आहे. यस ओके, सूप, मुल्तानी सूप है और ये बेबी कॉर्न चिल्ली बेबी कॉर्न चिली स्टार्टर्स आहेत. स्टार्टर, पनीर अमृतसरी मसाला, हे पनीरची भाजी आहे. ये सब्जी कोफ्ता करी, लच्छा पराठा, लच्छा पराठा या, देसी घी, आणि ही डाळ आहे इथली, देशी घी का था? व्हेज फ्राईड राईस इथे आहे, आणि मूंग दाल हलवा. मुगदाळ आहे. तर ही इथली पूर्ण डिनरची अरेंजमेंट आहे. आणि बुफे लागतो, दुपारी लंचला पण बुफे होता, डिनरला पण बुफे आहे. आणि चांगल्या प्रकारे सगळं मॅनेज केलं आहे आणि फूडची टेस्टही खूप चांगली होती. तर आता थोड्या वेळाने सगळा क्राऊड इथे, आणि बसण्याची अरेंजमेंट इथे मागे बघू शकता. इथे खूप चांगल्या तऱ्हेने लाईट्स आणि ॲम्बियन्सही खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्ही. तर मुंबईजवळ अलिबाग, लोणावळा, महाबळेश्वर इथली बरीचशी रिसॉर्ट मी एक्सप्लोअर केलेत, मी कवर केलेत चॅनलवर, आणि तुम्ही देखील व्हिजिट केली असेल. पण ती बऱ्यापैकी खूप नॉर्मल आणि एका साच्यात बसणारी अशी ती रिसॉर्ट्स असतात. पण एखादं वेगळं रिसॉर्ट तुम्हाला ट्राय करायचं असेल, मुंबईपासून थोडं लांब जायची तुमची तयारी असेल, पुण्यापर्यंत यायची तयारी असेल, तर त्यासाठी आर्यन्स रिव्हरवूड हे रिसॉर्ट मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. इथे या, आणि मी सांगतो म्हणून नका, रिसॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे व्हिडिओ दिसले असेल, जी माहिती मिळाली असेल, त्या आधारे इथे या. आणि सर्व्हिस मी तुम्हाला गॅरंटी देईन की खूप चांगली सर्व्हिस आहे. जेवण आता मी बघितलं आहे त्याचीही तुम्हाला क्वालिटी, फूड टेस्ट तुम्हाला सगळी या व्हिडिओमध्ये दिसेलच. पण या इथे एन्जॉय करा. आणि तुमच्यासाठी कॉर्पोरेट असाल, कॉर्पोरेट तुम्हाला टीम आउटिंग किंवा टीम बॉन्डिंगसाठी जागा हवी असेल, तर त्याच्यासाठी परफेक्ट आहे. फॅमिली फ्रेंड्ससाठी धमाल करण्यासाठी एक जबरदस्त जागा आहे. तर इथे या, नक्की बुकिंग करा. स्क्रीनवर नंबर दिसत आहेत, बुकिंग करा आणि तुमचा फीडबॅक मला कळवा. आणि आवडलं तर तुमच्या आवडत्या व्यक्तींपर्यंतही नक्की पोचवा. व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मुंबई अलिबाग आपले जे रिसॉर्ट्स आहेत ते अलिबाग, लोणावळापर्यंत लिमिटेड नाही. आणि ते पुण्यापर्यंत येऊन तुम्ही हा जो निसर्ग आहे त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि फॅमिलीसोबत आलं तर तुम्ही फॅमिलीसोबत नक्की या, एन्जॉय करा. तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर बाय, एन्जॉय अँड टेक केअर, लिव्ह लव्ह, बाय अँड टेक केअर.